राम राम मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि शुभ दुपार. तर बघा, आता तुम्हाला वाटत असेल उन्हाची यांची कुठे निघाली स्वारी. तर बघा, उन्हातानाचं आम्ही निघालेलो आहोत शेताकडे. तर मी सकाळी बघा जेवण झालं की 11-12 वाजता शेताकडे आले होते, कारण शेताकडे चालू आहे गहू चालण्याचं काम. आणि मध्येच आलं दुकानाला गिऱ्हाईक, तर त्याच्यासाठी मला घरी जावं लागलं. आणि मग बघा किती कडकडीत ऊन, इतकं ऊन आहे का नाही, खालून पण जमीन तापलेली आणि वरून पण जमीन तापलेली. इतके हाल या उन्हानं होत आहेत का नाही, काही सांगूच नका. आणि मग आम्ही इकडं, आता मी दुकानातलं काम माझं उरकलं, गिऱ्हाईक ते, आणि मग मी आणखीन आले शेताकडं. तर बघा इकडं काय केलं, हर्षुनी आणि चैतुनी जाऊन थंडगार पाण्याच्या बॉटल घेऊन आला. आणि असल्या उन्हाचं थंडगार पाणी किती प्यावं आणि किती नाही समजतच नाही. तर चला, तर मग आईस्क्रीम पण याने आणली होती, पण काय केलं मुलांनी, त्यांच्या दोघापुरतीच आईस्क्रीम आणली होती. मग त्यांनी ती खाल्ली पण. आणि आता आम्ही निघालो शेताकडं. बघा इतकं उन्हातानाचं ना, इकडं ऊसाला यांचं पाणी द्यायला चालू आहे, कारण ऊस इतका उन्हानं सुकायला आहे ना. इकडल्या तुकड्याला पाणी दिलं की इकडलं तुकडं पाण्यासाठी येतं, इकडल्या तुकड्याला पाणी दिलं की इकडलं तुकडं पाण्यासाठी येतं. आणि उष्णता इतकी आहे की जमिनीत पाणीसुद्धा पूर्ण ओढून गेले. बघा किती कडाक्याचं ऊन आहे, आणि एकदम इकडं ऊन तपायलेलं आहे. आणि असल्या उन्हाचं बघा आमच्या कारभाऱ्यांचं इकडं चालू आहे ऊसाला पाणी. बघा कोणती बी गोष्ट असो, कष्ट केल्याशिवाय काहीच मिळत नाही. घरामध्ये सावलीमध्ये बसून आपल्याला काहीही मिळणार नाही. त्याच्यासाठी प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळी कामं आहेत, प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळं कष्ट आहे. आणि कष्टाला पर्याय नाही. कष्ट केलं तरच उद्याची भाकर खाण्यासाठी आपल्याला मिळते. आज कष्ट केलं तर पुढे चालून आपल्याला निवांत बसून खायला मिळतं. तर बघा इकडं ऊसाला पाणी चालू आहे. जिकडं पाणी आहे तिकडं ऊस हिरवागार दिसत आहे, आणि जिकडं पाणी नाही तिकडं ऊस असा सुकला गेलेला आहे बघा. तर आता माझं काय, मस्त असं सावलीत बसून मी बघा इकडं बाबळीखाली बसून सावलीत माझं चालू आहे गहू चाळायला. कारण आम्ही काय करतो दरवर्षी बघा, एकदम सोपी पद्धत आहे. 4 दिवस खूप बेजारी होते, पण वर्षभर दळण करण्याची गरजच लागत नाही. तर ती कशामुळे बघा, आता तुम्हाला पण वाटत असेल कसं गडे वर्षभर दळण करण्याची गरज लागत नाही म्हणजे कसं. आपण ना आता बघा 4 दिवस निवांत आम्ही काय करतो की जेवढे काही गहू निघालेले असतात, म्हणजे आपल्याला खाण्यापुरते म्हणा 7-8 कट्टे काय करतो आम्ही चाळून ठेवतो. त्याच्यातले पूर्ण एक ना एक खडा चाळून ठेवतो. आणि दळण केलं की बघा वर्षभर ना दररोज दळण करण्याचं टेन्शनच राहत नाही. ज्यावेळेस आपलं पीठ संपतं त्यावेळेस फक्त काय डब्यात टाकायचं आणि गिरणीत न्यायचं, एवढंच काम बस. दळण तर करणं लागतच नाही, थोडंसं फटकायचं आणि घेऊन जायचं, कारण त्याच्यातली एक ना एक खडा सर्व काही काढलेलं आहे. तर बघा इकडं उन्हात शेतामध्येच काय केलं, गहू भरडले की शेतामध्येच इकडं गहू वाळू घातलेलं होतं. आणि इकडं बघा पोरं पण माझ्यासोबत इकडे शेताकडे आलेले आहेत, कारण पोरांना सुट्टी असली की घरी काही बसावंसं वाटतच नाही. त्यांना पण शेतामध्ये इकडं तिकडं फिरावंसंच वाटतं. तर बघा अशा प्रकारे इथं शेतामध्येच जिथं जे आम्ही गहू भरडलं त्याच ठिकाणी आम्ही लगेच काय केलं, गहू वाळवण्यासाठी ठेवलं. म्हणजे जेवढं आपण गहू जास्त प्रमाणात वाळवलं ना, तर तेवढं वर्षभर ह्याला कोणत्याही प्रकारची कीड लागत नाही. आणि इकडं माझं चालू आहे गहू चाळून ठेवण्यासाठी, कारण इकडं मी सर्व काही म्हणजे गहू चाळून घेते. नंतर त्याच्यातले एक ना एक खडे काढून, ज्यावेळेस आपण पीठ दळून आणण्यासाठी कसं नीट करतो ना, तर तसं एक ना एक खडा ह्याच्यातला काढून दळण करतो. बघा किती स्वच्छ आणि किती निर्मळ दिसत आहे. कशाची काडी कुडी नाही ना, कशाचा खडा नाही, सगळं स्वच्छ करून ठेवलेलं आहे, जेणेकरून वर्षभर दळण करण्याचं टेन्शनच नाही. फक्त घ्यायचं डब्यात आणि गिरणीत घेऊन दळून आणायचं, बस एवढंच काम. 4 दिवस खूप त्रास होतो, पण वर्षभर एकदम सोयीचं काम होतं. तर इकडं अशा प्रकारे दळण माझं म्हणजे गहू चाळायला चालू आहे. म्हणजे आम्हाला काय करतो आम्ही, एकदाच सगळं चाळतो. मग नणंदबाईकडे, जाऊबाईकडे, माझ्या मोठ्या बहिणीकडे, सगळीकडे दळण करूनच आम्ही गहू देत असतो. अशा प्रकारे
कारण त्यांच्या मागं शाळेची मुलं असतात, कोणाला जॉब असतो, तर कोणाला ब्लाऊज शिवायचं असतं, मग त्यांना वेळ नसतो दळण करण्यासाठी. तर त्याच्यामुळे इथूनच दळण सगळं काही करून दिलं जातं. तर बघा अशा प्रकारे एकदम मस्त असं उन्हामध्ये इकडं गहू आपलं वाळलेलं आहे. आणि बघा खरं शेतकऱ्याचं म्हणजे शेतकरी असणं खरंच खूप म्हणजे खूप ह्याची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. कारण शेतकऱ्याला कोणतीच गोष्ट विकत घेण्याची गरज लागत नाही. बघा शेतकऱ्याच्या घरचं गहू असतं, ज्वारी असते, जिथं तांदूळ पिकवलं जातं तर त्यांना तांदूळसहित घरचंच असतं, बाजरी असते, त्याचबरोबर भाजीपालासुद्धा घरचाच असतो, सगळं काही घरचंच असतं. त्याच्यामुळे खरंच शेतकरी लसूण म्हणा, कांदा म्हणा, टोमॅटो म्हणा, सगळं काही घरचं, शेंगदाणे असतात, म्हणजे भुईमुगाच्या शेंगा असतात. आणि खरंच शेतकऱ्याच्या घरचा खूप म्हणजे शेतकरी असणं खूप फायद्याचं काम असतं बरं का. कारण कोणतीच आपल्याला गोष्ट विकत घ्यायची गरज लागत नाही, सर्व काही शेतामध्ये पिकतं. पण हां, त्यासाठी उन्हातान्हाचं कष्ट पण तितकंच करावं लागतं, कारण कष्ट केल्याशिवाय